सांगली P1 मध्ये गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिला पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये त्याला यश संपादित करताना तो दिसतोय. नक्कीच काल देखील आपण पाहिलात सुपर 4 मध्ये नावाली संघ या ठिकाणी दाखल होते, परंतु यावेळी चेंडूवरती प्रहार केला चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये दन 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 करत असताना चेंडू आउट ऑफ द पार 4 रन. मित्र जीवलग भाई सतीश केला जीवनामध्ये संघर्ष त्याने सुरू केला बिझनेस नाव साक्षी एंटरप्राइजेस. साईबाबाची कृपा शिरावर साईबाबाची कृपा शिरावर त्याला कशाची चौकाराने सुरुवात करतोय तन्वीर आपली ताकद इथे दाखवत असताना षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना विकी यावेळेस देखील लगेच पलटवार पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी केली जाते. चेंडू फेकून होते षटकातील एकूण 4 अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असताना तन्वीर या ठिकाणी पाहतो ते 3 चेंडू डॉट केले त्यात परंतु एक चौकार त्यांच्या बॅट्समधून येताना आपण पाहिला. क्षेत्र खाली होतं स्क्वेअर लेग रिजनमध्ये पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलण्यामध्ये त्याला यश संपादित केलं त्यानं. अद्याप देखील या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये जाईल चेंडू ढगात आणि पाठवल्या चेंडू ढगात या चेंडूवरती मिळतील खणखणीत दणदणीत सनसनीत 6. भारी बघून दोस्ती यारी पुन्हा ठाणा बॉम्बे टू गोवा उटी मैसूर कन्याकुमारी. मित्रांना घेऊन सतीश म्हात्रे मित्रांना घेऊन सतीश म्हात्रे जीवाची करतोय एन्जॉय आपल्या जीवाची करतोय एन्जॉय असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई असा दिलाचा दिलदार हाय. जबरदस्त तडाखा आपण पाहिला. धावफल करते धावसंख्या पाहिला 10 का दम इथे दाखवत असताना तन्वीर 5व्या चेंडूवरती धनधनी षटकार आलाय. गोलंदाजी करत असताना विकीला मात्र विचार करावा लागेल गोलंदाजी कशा पद्धतीने आता तन्वीर समोर आपल्याला करायची आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल पुन्हा एकदा घुटना टेक और या मेरा सिक्सर देख पाठवल्या चेंडू ढगात पुन्हा एकदा ग्रेट 6. समाजसेवक डॅशिंग भारी कधी कुणाला झुकला नाही कधी कुणाला झुकला नाही. थँक्यू. नक्कीच प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर जातोय परंतु तो बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल केला जाते. खरं तर कौतुक करेल इक्बाल शेख धनसरवाला ज्या प्रकारे ते नाव तुम्ही ऐकलंय आणि खरं तर त्यांचं गाणं आणि संपूर्ण परिसरामध्ये किशोरदादा ते गाणं वाजलं जातं की इक्बाल शेख धनसरवाला. कौतुक करेल प्रत्येक बॉल तो मैदानाच्या आतमध्ये पाठवून देतो. धन्यवाद इक्बाल भाई. प्रचंड मेहनत आहे इक्बाल शेख. कौतुक करेन इक्बाल शेख यांचं. पहिल्या षटकाची सांगता षटक क्रमांक पॉवर प्ले मध्ये धावसंख्या धावफलकावरती लागले गेले तर अक्षय स्पोर्ट्स पेठ या संघाच्या एकूण धावसंख्या धावफलकावरती 16. पेठचे जावई देखील आहेत आमचे इक्बाल शेख. क्या बात आहे. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये नवाली टीमचा हा अष्टपैलू रॉकस्टार खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय राहुल या ठिकाणी गोलंदाजी करताना. राहुल पवार नावातच पॉवर आहे पण या ठिकाणी एक व्यावसायिक क्रिकेट देखील ते खेळत असताना यावेळी चेंडू हवेत आहे झेलवण्याची शक्यता. बॅक टू द बॉलर पहिला झटका क्रमांक 1 पेठ संघाचा हा साकिब शेख 0 वरती बाद. बॉलिंग बैटिंग फील्डिंग वाला इकबाल शेख धामसर वाला बॉलिंग बैटिंग फील्डिंग वाला इकबाल शेख धामसर वाला संघाचा कॅप्टन झाला. त्या नावाळी गावाचा तो मैदान गाजवून आला त्या घोडे गावाचा तो मैदान गाजवून आला. विकेट
करतो धनंजय पोरजी इकबाल धनंजय ओपनर जोडी चौकार आणि तो षटकार मारी धन्यवाद डीजे मास्टर. जबरदस्त संगीत आपण या ठिकाणी पाहिलात. इक्बाल शेख आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्यांची गणना आणि ओपनर जोडी म्हणून धनंजय दादा पोरजी इक्बाल शेख यांची जोडी आपण खेळताना पाहिला. नावलीचं मैदान असो किरोलीचं मैदान असो प्रत्येक मैदानावरती या जोडीने मात्र हाहाकार माजवला होता. परंतु ते वन डाऊनमध्ये फलंदाज खेळताना या ठिकाणी पाहतोय सिद्धेश कोहलीला आपण या ठिकाणी पाहतोय. डावखुऱ्या त्याचा हा विस्फोटक खेळाडू राहुल पवार आपल्या नावाची चर्चा आपण नक्कीच केली. राहुलची पॉवर पहिल्याच चेंडूवरती सफलता. स्ट्राईक एंडला आपण सिद्धेश कोहलीला पाहतो. डावखुऱ्या त्याचा फलंदाज सापलं रचलं गेलाय. फास्ट केल्याचा आपण पहा. मॅच बॉल येतोय. धन्यवाद इक्बाल. इक्बाल शेख तुमचं मनपूर्वक आम्ही आभार देखील व्यक्त करतोय. सोळा धावसंख्येवरती पहिला विकेट या ठिकाणी मैदानाच्या बाहेर होताना आपण पाहिलाच. गोलंदाज राहुल जबरदस्त गोलंदाजी करतायत. पॉवर प्ले 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी ते जागा बनवली परंतु पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद आल्या घरी माघारी. सिद्धेश कोहलीला देखील परतावं लागेल. साऱ्या जगात डंका वाजतो. अगदी स्क्रीनच्या समोर आमचे फलंदाज सौरभला आपण पाहतोय. क्या बात आहे सौरभ. कॅमेरामॅन आमचे भरपूर हुशार आहेत. बाजूला झालेत ते. चला विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर राहुल पवारची पॉवर इथे मैदानामध्ये दाखवत असताना नवीन येणारा फलंदाज सैबा शेख या ठिकाणी खेळण्यासाठी तयार असताना हा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतो. जबरदस्त गोलंदाजी. विकेट हॅट्रिक संपादित करणारा हा खेळाडू पुन्हा एकदा याच मैदानावरती इतिहास रचेल का. टिप विकेट वाईडिश लॉंग ऑन. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लगातार धुवाधार जबरदस्त गोलंदाजीचा जर अपेश करत असताना गोलंदाज राहुल पवारची पॉवर इथे मैदानामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. अचूक टप्पा आहे. दिशा आहे. वेग आहे. नियंत्रण आहे. चांगली गोलंदाजी करण्यासाठी याच गोलंदाज अस्त्र सातत्याने आपण पाहतोय. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो चांगली कामगिरी. अष्टपैलू क्रिकेटर आहे राहुल. परंतु इथे सैबा शेख खेळण्यासाठी सज्ज. यावेळी पंच आमच्या दिशेने वळतायत आणि सचिनजी कडू सरांचा इशारा तो हा चेंडू खराब आहे. वाईट चिकून करत असताना यावेळी एक धाव अंकित केली जाईल. 17 धावसंख्या धाव फलकावरती. सैबाज नक्कीच बाद पाहतोय. सैबाज स्ट्राईक एंडवरती आहेत. 2 फलंदाज जरूर बाद झाल्यात. चांगली गोलंदाजी चांगली कामगिरी करत असताना एंड मात्र इथे चेंज केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहुल. ब्लॉक हॉल मध्ये इथे LBW यस पंचाने अपील उचलून धरलाय आणि आणखीन एक फलंदाज यावेळीच मैदानाच्या बाहेर. दोस्ती यारी हाय त्याची भारी घेतो माघार. जित विषय हाय गंभीर तित किशोर पोरची खंबीर. दोस्ती यारी हाय त्याची भारी घेत नाही तो माघार. जित विषय हाय गंभीर तित किशोर पोरची खंबीर. सुख दुःखाला धावून जाई. सुख दुःखाला धावून जाई. गोर गरीबाला आधार हाय त्याचा गरीबाला आधार हाय. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय. आमच्या किशोर पोरजीच्या. क्या बात आहे. जबरदस्त अविश्रांत मेहनत किशोरदादा पोरजी यांनी संपूर्ण या स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. न थकता न थांबता या ठिकाणी परिश्रम केलेत. जरी ही स्पर्धा 5 दिवस चालली असली तरी या स्पर्धेसाठी त्यांनी जवळजवळ 2 महिना अविश्रांत मेहनत घेतली आहे. नवीन येणारा फलंदाज या ठिकाणी पाहतोय मॉन्टी पाटील या ठिकाणी खेळताना दिसतील. 3 फलंदाजांचा घाश आहे ते गुंडाळला गेले.
तर याच दरम्यान या ठिकाणी सन्माननीय गोवर्धन शेठ पोरजी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेच्या वतीनं अर्थात कैलासदादा पोरजी आणि किशोरदादा पोरजी यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्वांचं हार्दिक स्वागत. राहुल इथे सुरेख गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, एकदा जोरदार टाळ्या राहुलच्या गोलंदाजासाठी. जबरदस्त वाखण्याजोगी कामगिरी करत असताना षटकातील विचार केला तर शेवटचा चेंडू एकच वाईटची धाव या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिली. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. क्या बात आहे. छा गाय गुरु मॉन्टी पाटील. जबरदस्त इथे लेट कट केलता. विश्वनाथ गुंडप्पाची आठवण करून देणारा फटका होता, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं तर नक्की त्या चेंडूवरती मिळतील. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 19 आणि दुसरा षटक इथे समाप्तीचा इशारा येतोय. धावफलकावरती धावसंख्या पाहिल्यात अक्षय 11 पेठ संघाच्या तब्बल 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 19 धावा धावफलकावरती. सुरेश पाटील एक अनुभवाची शिदोरी घेऊन हा गोलंदाज मैदानावरती उतरलाय. 40+ मध्ये सातत्यानं आपण पाहतो त्यांची जबरदस्त कामगिरी, परंतु इथे चांगली गोलंदाजी करण्यासाठी आपल्या अनुभवाचा अस्त्र इथे बाहेर काढलाय. प्लेइंग 11 मध्ये सुरेश पाटील या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. यॉर्कर किंग म्हणून त्यांना संबोधलं जातं. स्ट्राइक एंडवरती फलंदाज सलामीवीर तन्वीर 6 चेंडू 16 वरती खेळतायत. यावेळेस ब्लॉक हॉल. क्या बात आहे. ज्या पद्धतीने आपण त्यांचं कौतुक केलं होतं अगदी त्याच पद्धतीनं त्याच टप्प्यावरती ब्लॉक हॉलमध्ये इथे मात्र गोलंदाजी टाकण्यासाठी त्यांना गणलं जातं. आणि पहिला चेंडू काय सुरेख फेकी आपण या ठिकाणी पाहिली. लतिक मलिंगासारखी स्टाईलनं ती गोलंदाजी करत असताना नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस होता. घुटना टेक चेंडूला पाठवल्या ढगात. प्रखर सूर्याच्या तेजमय किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका एक्झिक्यूट केलाय फलंदाजी करण्यासाठी तन्वीर शेखच्या बॅट्समधून. दमदार शानदार रुबाबदार षटकार. या 1659 नक्कीच अफजल खानाचा वध केला होता. आज तो दिवस. धन्य ते माऊली आणि धन्य तो माझा शिवबा. जय शिवराय गोलंदाज सगळ्यात. यावेळी जबरदस्त प्रहार लेट कट केलतात. चेंडू चालला डीप थर्ड मॅन रिजन मध्ये धन 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 करत असताना चेंडू सीमा पार 4. फलकावरती 29. तन्वीरचा विचार केला वैयक्तिक धावसंख्या 26 या धावसंख्येवरती केल्या. पूर्णपणे नक्कीच जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली तन्वीर शेख या फलंदाजानं. म्हणजे बंटी जोशी एक हार्ड हिटर फलंदाज मॅचचा आनंद घेत असेल. बंटी तुमचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. याच गावचे जबरदस्त कॉमेंटेटर्स आमचे नक्कीच संतोष दादा घरात देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि नक्कीच आमचे PTC फाउंडर संदीप वास्कर दादा देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळीच ब्लाइंड स्ट्रोक जबरदस्त गोलंदाजी लगेच टप्प्यावरती नियंत्रण आणलाय. गोलंदाजी करत असताना सुरेश पाटील नामक गोलंदाज इथे गोलंदाजी करत असताना धावसंख्येचा विचार केला 29 धावसंख्या धावफलकावरती.
षटकातील अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना गोलंदाज सज्ज सुरेश. फुल टॉस चेंडू होता पुन्हा एकदा 360 मध्ये मोडला चेंडूला स्क्वेअर लाईक रिजन मध्ये मिळेल. या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. 3 दशकामध्ये 30 धावा फलकावरती पूर्णपणे संघाला सावरतोय. 11 मध्ये 27 धावसंख्येवरती खेळत असताना तन्वीर शेख त्याच्या जोडीनं अगदी मोंटी पाटील त्याला चांगला साथ देत असताना षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सुरेश पाटील. यावेळी चेंडू तर हवेच्या लाटांवरती तरंगत असताना भरपूर दूरचा प्रवास करत असताना परंतु राहुल चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही कारण चेंडू बराच लांब होता. त्यानंतर यावेळेस आपण पाहिला षटक क्रमांक इथे 3ऱ्याची सांगता होते आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 32 वरती 3 फलंदाज बाद अक्षय 11 पेट संघ. समर्थ कृपा बंगलावाडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. समर्थ कृपा बंगलावाडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. वागणं तयाच हाय फाय आहे वागणं तयाच हाय फाय असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. जीवलग भाई सतीश केला जीवनामध्ये संघर्ष. त्याने सुरू केला बिझनेस नाव साक्षी एंटरप्राइजेस. साईबाबाची कृपा शिरावर साईबाबाची कृपा शिरावर. त्याला कशाची कमी नाही आहो त्याला कशाची कमी नाही. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाज ज्याने पहिल्या गोलंदाजी करत असताना 3 धावा देत 3 फलंदाज बाद केले तोच हा गोलंदाज आपण राहुल पवार या ठिकाणी गोलंदाजीसाठी त्यानुसार एंड गोलंदाजी करेन. स्ट्राईक एंडवरती आपण तन्वीरला पाहतोय. संघाची जबाबदारी घेतली त्याने आपल्या खांद्यावरती. यावेळी बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाठवलं सरळ लॉंग ऑन सी मारेशीच्या बाहेर. F1 क्वालिटीचा बिगर षटकार. चौकार आणि तो षटकार मारी उमेश माळी बॅटमन भारी. चौकार आणि तो षटकार मारी उमेश माळी बॅटमन भारी. डोल्यावर मारतोय टोला त्या देसाई गावाचा तो मैदान. थँक्यू. तर नक्कीच या ठिकाणी इन्व्हाइट करतोय सुदामदादा जोशी या ठिकाणी आलेत तर नक्कीच आपण व्यासपीठावरती आपला हार्दिक स्वागत. यावेळी फ्लाइंग स्ट्रोक लगेच इथे व्हेरिएशन युक्त गोलंदाजी करण्यामध्ये यश संपादित केलाय गोलंदाज राहुल पवार. धाव फलकावरती धावसंख्येचा विचार केला. एकूण धावसंख्या 38 धाव फलकावरती. जबरदस्त गुणलेखक या स्पर्धेचा 4था दिवस आणि जबरदस्त मेहनत राहुल पोरजी यांची. क्या बात आहे राहुल पवार इथे गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन केल्याचा प्रयत्न लगेच पलटवार इथे गोलंदाजी करत असताना राहुल पवार. षटकार जरी पहिल्या चेंडूवरती आला लगेच इथे मात्र चेंज ऑफ व्हेरिएशन गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा अचूक दिशा वेग नियंत्रण इथे दाखवत असताना राहुल. धावसंख्या धावफलक ते पाहिले गेली तर पेट संघाची एकूण धावसंख्या 38 धावा आहेत धावफलकावरती. यावेळीच बॅटची कडा शॉर्ट फाईन लेगला. काय बात आहे जबरदस्त गुड फिल्डिंग आदित्य होते त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे करत असताना आधी प्ले फॉर द टीम नॉट फॉर द सेल्फ संघासाठी ते खेळत असतात.
आणि चांगलं कार्य हुलकावणी दिली होती शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरला, परंतु जबरदस्त इथे कामगिरी करत असताना क्षेत्ररक्षक सिंगल आली या चेंडूवरती. पुन्हा एकदा मॉन्टी स्ट्राईक एंडला येतील. चेंडू फेकून झाले षटकाचा विचार केला तर तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 39. फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल करून देणारा हा चेंडू होता, परंतु इथे पहा पंचामच्या दिशेने वलतात आणि वाईट चिकून सांगतात. धावसंख्या 1 ने आघाडी घेईल. धावफलकावरती एकूण धावसंख्या 40. मॉन्टी हा देखील एक मुरलेला खेळाडू आहे, परंतु पाहूया आपल्या अनुभवाची शिदोरी ते कशा पद्धतीनं करणार. 40 धावा धावफलकावरती गोलंदाज सज्ज राहुल पवार. समोरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु दूरवरचा पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु दूरवरनं तर त्यांनी चेंडूची अडवणूक केली आणि या चेंडूवरती मिळतील एकूण धावसंख्या 2-2च्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 42. शेवटचा चेंडू षटकातील राहुल पवार यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. समोर फलंदाज मॉन्टी. फुलटा चेंडू भिरकावून दिला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक बनतील फिल्डर. चेंडू सीमा पार. षटकार. बाप्पा गजानन मनोज पवार सरांचा या ठिकाणी इशारा येतोय, ते नक्कीच वाईट चिकून आणि एक धाव अंकित केली जाईल. 49 धावा धावफलकावरती. तन्मय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. तन्वीरच्या बॅट मध्ये पाठवला चेंडू सरळ प्लॉट मध्ये. खेळाडू कक्षाला मानवंदना दिली जाते आणि या षटकाराच्या बरोबरीनं अक्षय 11 पेट संघ जाऊन टेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. सोळा चेंडू आणि 40 धावसंख्येवरती खेळतो. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच फलंदाज तन्वीरसाठी. नक्कीच आजच्या दिवसातील आपण अर्ध शतक या मैदानावरती पाहणार आहोत की नाही. नक्कीच येणारे चेंडू आपल्या हातामध्ये पाहिलं तर अद्याप देखील 5 आहे, परंतु पहिली नक्कीच 50 कंप्लीट होताना पाहिली. आशिष पाटील आईगावती 11 वलवली संघाचा नक्कीच खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिला, परंतु ती संधी इथे मात्र चालून आले. फलंदाज तन्वीर जबरदस्त खेळताय. 16 चेंडू 40 वरती. हिटमॅन रोहित शर्मा सारखी फलंदाजी करत असताना तन्वीर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. तन्मय वरब्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे 360 मध्ये नटराज स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. एक तेरी तो एक मेरी. गोलंदाज लगेच आपला डोकं शांत ठेवून विचार करून त्याने चेंडू डिलिव्हर केला. संघाचा विचार केला. नक्कीच
अक्षय 11 पे टीमच्या माध्यमातून खूप चांगला खेळ इथे डेट चेंडूची घोषणा पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. तन्मय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती मात्र खणखणीत दणदणीत षटकार पाहिला. तन्वीर या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न. परंतु पाहूया यावेळेस ऑन द स्टंप थ्रो येणं गरजेचं होतं. बॅकअपमध्ये फिल्डर आहेत, चांगलं प्रोटेक्शन देत आहेत आणि मिळतील या चेंडूवरती एकूण धावसंख्या 2-2च्या बरोबरीने संघ जाऊन टेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 57 धावा. अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तन्वीर खेळतोय वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती 8 धावा येथे बनवल्या तर नक्कीच आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक नक्कीच तन्वीरच्या नावावरती होणार. गोलंदाज सज्जा. यावेळेस फॉफिम डिलिव्हरी पाहिली. अगदी नाकाच्या समोरून चेंडू डिलिव्हर केला. डॉट चेंडूची सफर. अद्याप देखील षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक पर्याप्त असताना 57 धावा धाव फलकावरती. 19 चेंडू 42 वरती खेळत असताना तन्वीरला पण या ठिकाणी होतं. डान्सिंग डाऊन खेळताय. वाघाची दाढ खोदला पहाड. चेंडू सीमा पार. षटकार. गजानना गणराया